आज मी खूपच घाबरले होते आणि खूपच जे आहे ते मला भीती वाटत होती. संकूला आम्ही दुपारी बांधलेला होता झोका. संकू छानपैकी खेळत होता. प्लीज तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळं आणि हे बघा संकू इथं कसा खेळतोय. त्याला दुपारी आम्ही झोका बांधला होता आणि तो इथे खेळत होता. त्याला खाऊ पण घालत होते मी सोबतच. घर तर एवढं घाण करून ठेवतो ना खूपच. तर मी का घाबरत होते कारण की डॉक्टर म्हटले की एक इंजेक्शन देऊया आणि बाकीच्या गोळ्या देऊया. कारण की मला इंजेक्शनची एवढी भीती वाटते ना डिलिव्हरीपासून कारण की संकूच्या वेळेस जे आहे ते माझं सिझेरियन झालेलं आहे आणि तेव्हापासून मी खूपच घाबरते. तर मी नकोच म्हणत होते डॉक्टरला इंजेक्शन घ्यायला. तर मैत्रिणींनो डिलिव्हरीपासून तुम्हाला पण इंजेक्शनची भीती वाटते का? कमेंट करून नक्की सांगा. बोलले की इंजेक्शन घेतल्याने थोडं लवकर फरक पडेल आणि हे बघा ज्वारीच्या पिठाचे जे आहे ते मी थालीपीठ बनवले होते. इकडे आल्यापासून ज्वारीचं पीठ काही व्यवस्थित दळत नाही त्यामुळे मला वाटतं ते तुटतंय आणि त्याच्यासोबत मी जे खात होते दही. यांना मी लोणचं आणायला लावलं होतं आणि एक थालीपीठ पण माझं खाऊन झालं तरी यांना काही लोणचं सापडलं नाही. शेवटी मलाच उठावं लागलं. संध्याकाळचं जेवण वगैरे करून आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. आम्ही हॉस्पिटलमध्ये आल्यावरती गर्दी पण नव्हती. मला लगेच चेकअपला घेतलं. फायनली डॉक्टरने इंजेक्शन दिलं होतं आणि मला खूपच जे आहे ते थोडंसं दुखत होतं आणि हसायला पण येत होतं. श्रुती पण खूपच हसत होती मला इंजेक्शन दिलं होतं. लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.